उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी आज महायुती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजनांनी या मेळाव्याला चक्क दांडी मारली आहे, पाठ फिरवली आहे। बॅनरवरती त्यांचा फोटो असतानाही पूनम महाजन यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे। भाजपनं अद्याप या मतदारसंघातनं उमेदवारी जाहीर केलेली नाही। महाजनांना इथून पुन्हा संधी दिली जाणार नसल्याचीच जास्त चर्चा आहे। त्यामुळेच त्यांनी या मेळाव्याला पाठ फिरवली आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत। कृष्णात, आशिष शेलारांच्या नावाची चर्चा होतीये, दुसरीकडे पूनम महाजन यांनी या कार्यक्रमाकडे मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे, काय अधिक तपशील? तन्मय, जवळपास दोन वेळा खासदार असलेल्या पूनम महाजन या उत्तर मध्य मुंबईचा महायुतीचा मेळावा ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे शारदा सभागृहामध्ये, त्या मेळाव्याला त्यांनी दांडी मारलेली पाहायला मिळते। कारण त्यांची तिकीट कापलं जाणार ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे। त्यामुळे त्या आणि थेटपणे आता सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेणं देखील टाळल्याचं दिसून येते आणि परिणामी आशिष शेलार हेच या मतदारसंघातून कदाचित उमेदवार असण्याची शक्यता आहे। कारण त्यांच्याच नेतृत्वात या संपूर्ण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पूनम महाजन यांना देखील या कार्यक्रमाच्या महायुतीच्या मेळाव्याचं निमंत्रण दिलं गेलं होतं, बॅनरवर फोटो देखील छापले गेले होते, परंतु त्यांनी येण्याचं आश्वासित देखील केल्याचं माहिती मिळते। परंतु त्या या कार्यक्रमाला मात्र आलेले नाहीत, त्याकडे पाठ फिरवलेली दिसून येते। त्यामुळे नक्कीच पूनम महाजन यांचं तिकीट यांच्याऐवजी आशिष शेलार यांना उत्तर मध्य मुंबईतून संधी दिली जाणार असल्याची शक्यता बळावली आहे। नक्कीच धन्यवाद कृष्णात, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।